हॅलो हाय चला आलेख सर्व लाईव्ह सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार. मी प्राध्यापक राम सोळंके पाटील आपल्यासाठी घेऊन आलो आहे GK/GS चालू घडामोडीचे जबरदस्त सेक्शन. येणाऱ्या आगामी पोलीस भरती ऑदर क्लास 3 क्लास 4च्या ज्याही एक्झाम आहेत, आरोग्यसेवक असेल, कारागृह असेल, वरिष्ठ कनिष्ठ लिपिक असेल, जिल्हा न्यायालय असतील, यासाठी जो महत्त्वाचा हमखास मार्क देणारा आणि आपला रिझल्ट घालणारा पण विषय म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडी ह्या मुळातच चालू आहे म्हणून माणसाने नेहमी चालू राहिलं पाहिजे, अपडेट राहिलं पाहिजे, कारण याचा आवाका खूप मोठा असतो. यासाठी नेहमी GK/GS बाय राम सोळंके या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलला मी नेहमी करंट अफेअरचे सेक्शन घेऊन येत आहे. तरी आपण सर्वांनी कृपया बघावे. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. तर चला जास्त टाईम न घेता आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. 2024 सालासाठी लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, अगदी इम्पॉर्टंट, 100% येण्याचे चान्सेस आहेत. 2024 याच वर्षीचा लता मंगेशकर जो पुरस्कार आहे तो कुणाला दिला? ऑप्शन आहेत अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी, आशा भोसले. तर सांगा मला पटापट आन्सर. मुद्दाम कन्फ्यूज करण्याचे 2 ऑप्शन टाकले. तर पहा, अमिताभ बच्चन. कोण आहे याचा आन्सर? अमिताभ बच्चन, ज्यांना आपण बिग बी म्हणून ओळखला जातो. 2024 सालचा कोणता पुरस्कार? तर लता मंगेशकर. लक्षात राहील? क्लिअर? चला तर पुढे बघूया. आता T20 मध्ये 500 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला? 500 सिक्सेस असा कोणता भारतीय खेळाडू आहे की ज्यांनी IPL T20 मध्ये 500 सिक्स मारण्याचा पराक्रम आपल्या नावे केला आहे? विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या की रोहित शर्मा? चला आन्सर सांगा. तर बघा कोण आहे मग? रोहित शर्मा. कोण आहे ते व्यक्ती? रोहित शर्मा. क्लिअर? आणि शतक जर जास्त म्हटलं तर विराट कोहली, सेंचुरी जर जास्त म्हटलं तर विराट कोहली. नेक्स्ट, दरवर्षी सिव्हिल सर्व्हिस डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? व्हेरी इम्पॉर्टंट, सिव्हिल सर्व्हिसेस डे. कारण आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी आहोत, आपल्याला 100% माहिती असायला हवंच, आपण नेहमी जागृत राहायला हवं. तर सिव्हिल सर्व्हिसेस डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन 16 एप्रिल, 21 एप्रिल, 22 एप्रिल की 23 एप्रिल? सांगा पटापट. तर बघा आन्सर काय असेल रे याचं? 21 एप्रिल. किती? 21 एप्रिल. आता अदर बघा, 16 एप्रिल 1853, 16 एप्रिल 1853 भारतीय रेल्वेचा बड्डे. भारतीय रेल्वेचा बड्डे, कारण याच दिवशी भारतामध्ये पहिली ट्रेन सुरू झाली होती आणि मुंबई ते ठाणे, कुठून कुठपर्यंत? मुंबई ते ठाणे धावली होती. लक्षात राहील? प्रश्न इथे येतो, कुठून कुठपर्यंत? मुंबई ते ठाणे. कुण्या गव्हर्नर जनरलच्या काळात? तर लॉर्ड डलहौसी. कोणता गव्हर्नर होता तो? लॉर्ड डलहौसी. याच्या काळामध्ये रेल्वे सुरू झाली. लक्षात ठेवा, प्रश्न आलेले आहेत, येण्याचे चान्सेस आहेत. आणि जी पहिली ट्रेन सुरू झाली मुंबई ते ठाणे, हिला 3 इंजिन लावले गेले. त्या इंजिनचे नाव आहेत सिंध, सुलतान आणि साहेब. इथेही प्रश्न आयोगाचा आले, क्लास 3चा बार रिपीट होतो. नेक्स्ट, 22 एप्रिलला काय असतो? वर्ल्ड अर्थ डे. काय असतो? वर्ल्ड अर्थ डे, ज्याला आपण जागतिक पृथ्वी दिन किंवा जागतिक वसुंधरा दिन म्हणतो. याच दिवशी का 22 एप्रिल 1992 रोजी ब्राझीलमधील रिओ दि जेनेरो नावाचं ठिकाण आहे, या ठिकाणी एक निर्णय घेण्यात आला की वर्ल्ड अर्थ डे साजरा करायचा. लक्षात राहील? इथपर्यंत क्लिअर? चला आता जो सिव्हिल सर्व्हिस डे साजरा केला जातो, नागरी सेवेचे जनक जर म्हणलं तर कॉर्नवालिसला म्हणतात. कुणाला म्हणतात? कॉर्नवालिस. आणि आपल्याकडे भारतीय व्यक्ती म्हणलं तर सरदार वल्लभभाई पटेल, हेही लक्षात ठेवा. नेक्स्ट, यावर्षी आंतरराष्ट्रीय साहित्य अवॉर्ड 2024 म्हणजे यावर्षीचा लेटेस्ट आंतरराष्ट्रीय साहित्य अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला दिला? ऑप्शन आहेत ममताजी सागर, प्रेम कुमार, देवेंद्रनाथ की कार्तिक वट्टमार?
सांगा आन्सर पटापट. KBC कोण बळ करोडपती, पटापट द्या आन्सर. चला, कोण आहे? ममताजी सागर. कन्नड कवयित्री आहेत या, लक्षात ठेवा. कन्नडी कवयित्री आहेत आणि यांना आपण यावर्षीचा कोणता पुरस्कार दिला रे? लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय साहित्य अवॉर्ड. आंतरराष्ट्रीय साहित्य अवॉर्ड. नेक्स्ट, 2024च्या टाइम मॅगझिनच्या 100 प्रभावशाली व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय अभिनेत्रीचा समावेश केला आहे? खूप महत्त्वाचा आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दरवर्षी टाइम मॅगझिन काय करतं, जगातल्या अशा टॉप 100 व्यक्ती निवडतं आणि त्यामध्ये कोणा नेतृत्व केलं आहे त्याची एक लिस्ट डिक्लेअर करतं. तर यामध्ये अभिमानास्पद गोष्ट आहे, एक भारतीय अभिनेत्री आहे, तर तिचं नाव काय? ऑप्शन आहेत करीना कपूर, बेबो, आलिया भट, समंता की कॅटरीना कैफ. आन्सर सांगा मला. विचार करा पुन्हा एकदा. तुम्हा आम्हा सर्वांची आवडती लाडकी कोणती आहे ती? आलिया भट. कोण आहे? आलिया भट. लक्षात राहील? आलिया भट तर लक्षात राहीलच, पण सोबत अजून 2 नाव लक्षात ठेवा. जी आपली रेसलर आहे साक्षी मलिक. कोण आहे? साक्षी मलिक. आणि सोबतच जागतिक बँकेचे आपले भारतीय व्यक्ती अध्यक्ष अजय बंगा. कोण आहेत ते? अजय बंगा. या 2 व्यक्तीचे नाव पण लक्षात ठेवा. साक्षी मलिक लक्षात राहील 100%. पण पेपर सेटरने जर हे 2 ऑप्शन टाकले तर आपल्याला माहीत पाहिजे आलिया भट, साक्षी मलिक आणि अजय बंगा वरीलपैकी 3ही असं ऑप्शन दिलं तर आपला मार्क जाता कामा नाही. ओके, नेक्स्ट भाग थोडासा मार्केटिंगचा भाग. जी आमची ड्रीम अचिव्हर्स अकॅडमी टीम आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म घेतात. तर यावरती पोलीस भरती किंवा अदर सरळ सेवा, जिल्हा न्यायाधीश किंवा अदर ग्रुप सीच्या ग्रुप डीच्या ज्या एक्झाम आहेत या सर्व एक्झामसाठी ऑनलाईन प्लस लाईव्ह ऑफलाईन सगळ्या बॅच रेकॉर्डेड आहेत. आपलं जे मेन अकॅडमी आहे ऑफलाईनची श्री अकॅडमी, SB कॉलेजच्या शेजारी. ओके, गोली वडापाव छोटी वडापावच्या वरती. ओके, खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंकवरती सगळं दिलेलं आहे, कॉन्टॅक्ट करा. समृद्धी महामार्ग कुठून कुठपर्यंत जातो? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. क्लास 3चा आणि आयोगाचा जावायचा आहे क्वेश्चन. असा कोणताच पेपर नाही की रिपीट झाला नाही, याच्यामध्ये हा रिपीटच होतो, कंटिन्यू होतो. समृद्धी महामार्ग लक्षात ठेवा. कुठून कुठपर्यंत जातो? कोणत्या जिल्ह्यात सुरू होतो कुठे संपतो? सांगा मला आन्सर. मुंबई नागपूर, नागपूर गोवा, सोलापूर धुळे की मुंबई नांदेड? कोणता येईल मग आन्सर? समृद्धी आहे, समृद्धी. लक्षात राहील. आपल्या शेजारी बसती ती समृद्धी नाही, मार्ग आहे. कोणता मार्ग आहे तो? नॅशनल हायवे मुंबई ते नागपूर. कुठून कुठपर्यंत जातो? मुंबई ते नागपूर. कधी कधी याचा अंतर विचारतात बघा, 701 किलोमीटर, 701 किलोमीटर. लक्षात राहील. 701 किलोमीटर आणि हा 10 जिल्ह्यातून जातो. किती जिल्ह्यातून जातो? 10 डिस्ट्रिक्ट. परीक्षेला जाता जाता 10 जिल्हे बघून जावे. कधी कधी जिल्हा विचारला जातो. आता सेकंड नंबरचा जो आहे हा नागपूर गोवा, हा कोणता आहे रे? शक्तिपीठ महामार्ग. कोणता मार्ग आहे? शक्तिपीठ महामार्ग. लक्षात ठेवा. क्लिअर? 810 किलोमीटर, 810 किलोमीटर आणि हा 12 जिल्ह्यातून. किती जिल्ह्यातून जातो? 12 डिस्ट्रिक्टमध्ये जातो. आता समृद्धी विचारून बोर झालेत पेपर सेटरवाले. आता नेक्स्ट लक्षात ठेवा, नागपूर गोवा. नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग. सोलापूर धुळे यांचा जुना NS 211 सोलापूर निघतो, धुळ्याला जातो आणि या मार्गावरती शेरे विचारले जातात. लक्षात ठेवा, शेरे बघून जा. मुंबई नांदेड. चला नेक्स्ट. सध्याचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली? लेटेस्ट नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली रे? तर बघा, दिनेश त्रिपाठी, R कुमार, नवीन प्रभात आणि अनिल चव्हाण. युअर टाइम स्टार्ट नाव. आन्सर सांगा मला पटापट. तर कोण आहे सध्याचे नौदल प्रमुख? दिनेश त्रिपाठी. कोण आहेत? दिनेश त्रिपाठी. नेक्स्ट, आता कुणाच जागी आले? R हरिकुमार. ॲक्च्युली याच्या अगोदर जे होते नौदल प्रमुख R हरिकुमार होते, यांची जागा कोणी घेतली? आता दिनेश त्रिपाठीने घेतली. हे नवीन प्रभात आहेत, हे NSGची प्रमुख आहेत. NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड. ओके. नेक्स्ट, जे अनिल चव्हाण आहेत यांचं काय, कोणत्या पदावर आहेत? अनिल चव्हाण जे आहेत CDS प्रमुख आहेत. काय? चीफ डिफेन्स स्टाफ.
सेकंड नंबरचे, दुसऱ्या क्रमांकाचे. पहिल्या क्रमांकाचे कोणते होते? बिपिन रावत. नेक्स्ट, मध्य प्रदेशच्या खालीलपैकी कोणत्या पेंटिंगला GI टॅग मिळाला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या विशिष्ट वस्तू असेल किंवा प्रदेश असेल, त्या वस्तूचं किंवा प्रदेशाचं काही वैशिष्ट्य असेल, अमूल्य असं, तर तेथील ठिकाणाला किंवा त्या वस्तूला जिओग्राफिकल इंडेक्शन म्हणजे GI टॅग दिला जातो. म्हणजे त्याची सेकंड कॉपी कुठेच नसते. तर मग मध्य प्रदेशमधील अशी कोणती पेंटिंग आहे, काय पेंटिंग आहे, तर तिला GI टॅग दिला आहे? गोंड पेंटिंग, वारली पेंटिंग, कैलवार की मुशावर? कोणती असेल मग? नावातच मध्य प्रदेश आहे. तुम्ही जर भूगोल व्यवस्थित अभ्यास केला असेल भूगोलाचा, तर वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासी जमाती ते राज्यामध्ये कुठले आढळतात? गोंड नावाचे जे आदिवासी हे मध्य प्रदेशमध्ये असते. कुठे असते? मध्य प्रदेश. म्हणून मध्य प्रदेशची कोणती पेंटिंग? गोंड पेंटिंग. जाताना थोडंफार का होईना, पण आदिवासी जमात, तो राज्य, ते ठिकाण आणि त्यांच्या शेतीचा प्रकार हे चांगल्या प्रकारे बघून जावा. वन लाईनर क्वेश्चन येतात. आता वारली पेंटिंग फेमस आहे. वारली पेंटिंग कुणाची? आपल्या महाराष्ट्राची आन बान शान, बरोबर आहे. आणि महाराष्ट्राची वारली पेंटिंग आहे. याच्यावरती प्रश्न बार बार रिपीट होतो की जी वारली पेंटिंग आहे, इंटरव्ह्यूला पण प्रश्न विचारला जातो, STI DYSP कलेक्टर IS ला पण. वारली पेंटिंगचे जनक कोणाला म्हणतात? वारली पेंटिंगचे जनक कोणाला म्हणतात हा पण प्रश्न विचारतो. तर कोण येते? जीवा मसे. नाव लक्षात ठेवा, व्यक्तीचं नाव आहे जीवा मसे. तुम्हाला माहिती आहे, ठाण्या साईडला वारली जमात जास्त आहे. ओके, वारली असेल, कातकरी असेल, हे ठाण्या साईडला जास्त आहे. अमरावतीला कोरको आहेत. आपले औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी इकडं भिल्ल प्लस अंध आहेत, जास्तीत जास्त अंध. आणि तुम्ही इकडे जर गेलात वरती उत्तरेला महाराष्ट्राच्या नंदुरबार, धुळे, जळगाव इकडे जास्तीत जास्त भिल्ल समाज असतो. ओके, नेक्स्ट, इलेक्ट्रिकल व्हेकल एक्सपोर्ट करणारी पहिली बहुराष्ट्रीय कंपनी कोणती? अशी कुठली कंपनी आहे? EV आपण म्हणतो आता EV गाड्या आल्या, इलेक्ट्रिकल व्हेकल, बरोबर आहे, म्हणजे चार्जिंगच्या गाड्या. कोणत्या गाड्या? चार्जिंगच्या ज्या गाड्या आल्या, अशी कुठली कंपनी आहे की जी पहिली बहुराष्ट्रीय एक्सपोर्ट कंपनी ठरली? कोणती कार कंपनी ती? सिट्रोएन, इर्टिगा, BMW की निसान? सांगा ऑप्शन पटापट मला. सिट्रोएन, इर्टिगा, BMW की निसान? तर कोणती आहे ती कंपनी एक्सपोर्ट करणारी पहिली कार कंपनी? सिट्रोएन. कोणती कंपनी आहे? सिट्रोएन. फ्रेंच कंपनी आहे. कोणती कंपनी आहे? फ्रेंच कंपनी. लक्षात ठेवा, बरोबर आहे. जर लवकरात लवकर यापैकी कुठली तरी एखादी गाडी घ्यायची असेल तर अथक परिश्रम घ्या, लवकरात लवकर एखादी आपली ड्रीम पोस्ट काढा. आणि ते म्हणतात ना, आपाची असावी पण बापाची नसावी. आपाची असावी पण बापाची नसावी, स्वतःच्या मेहनतीवर असावी. त्यासाठी स्वतःची मेहनत करा, एखादा जॉब मिळवा आणि त्या येणाऱ्या इन्कममधून स्वतःचं ड्रीम घ्या. लवकरात लवकर एखादी गाडी खरेदी करा. नेक्स्ट, कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनामध्ये सध्या भारताचा कितवा क्रमांक आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, खूपच IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. CO2 एक्झर्शन करण्यामध्ये सध्या भारताचा क्रमांक कितवा आहे? कोण सांगेल मला? फर्स्ट, सेकंड, थर्ड की फोर्थ? कारण सध्या ज्वलंत मुद्दा आहे, जागतिक लेवलचा मुद्दा आहे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन, बरोबर आहे. खूप परिणाम पण होतात, ग्लोबल वॉर्मिंग पण वाढतं. तर मग कितव्या क्रमांकाचा आहे? भारताचा क्रमांक चौथा क्रमांक. कितवा क्रमांक आहे? कार्बन डायऑक्साईड CO2 उत्सर्जनामध्ये भारताचा क्रमांक आहे चौथा. लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईडची काय रणसूत्र? CO2. कुठून भेटतो? वनस्पती जेव्हा फोटोसिंथेसिस नावाची प्रोसेस करतात, प्रकाश संश्लेषण, तेव्हा बाहेर सोडतात. ओके, नेक्स्ट, आता पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका. कोण आहे फर्स्ट वरती? अमेरिका. लक्षात राहील, जो विकसनशील देश आहे, जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रीज, कंपन्या वगैरे आहेत. सेकंड नंबरला कोण असतो तुम्हाला माहित नाही मी? चीन, चायना. आणि इथे तिसऱ्या नंबरला युरोपियन युनियन कंट्रीज आहेत. कोणत्या आहेत? युरोपियन युनियन कंट्रीज, युरोपियन देश आहेत. चला, क्लिअर? तुम्हाला माहिती आहे कार्बन डायऑक्साईडसाठी जागतिक तापमान वाढते 1.5°C ते 2°C. हे आपलं टार्गेट आहे वर्ल्डचं, त्याच्यावरती टेम्परेचर जाऊ द्यायचं नाही. नेक्स्ट, गोल्डन गर्ल म्हणून, खूप महत्त्वाचा, रिपीट बार बार होतो. गोल्डन गर्ल म्हणून खालीलपैकी कोणत्या महिलेस ओळखल्या जातो? कोणती आहे ती महिला? गोल्डन गर्ल. ओके,
सोनेरी मुलगी, मग कोणती आहे ती? पी.टी. उषा, कविता राऊत, हिमा दास की कर्णम मल्लेश्वरी? सांगा पटापट. गोल्डन गर्ल आहे, गोल्डन गर्ल पी.टी. उषा. कोण आहे ती व्यक्ती? पी.टी. उषा. सोबतच हिला अजून काय म्हणतात तर पायोली एक्सप्रेस. कोणती एक्सप्रेस? पायोली एक्सप्रेस. तुम्हाला आम्हाला फक्त आपल्या गावाकडे जाणारा एक्सप्रेस माहिती आहे, नंदीग्राम एक्सप्रेस, दौंड एक्सप्रेस, बरोबर आहे. पण ही कोणती एक्सप्रेस आहे? गोल्डन एक्सप्रेस. अशी कुठली महिला आहे? पी.टी. उषा, बरोबर आहे. ऑलिम्पिकमध्ये प्रथम फायनल राऊंडपर्यंत गेलेली महिला आहे ती, लक्षात राहील. आणि पी.टी. उषा याचं नाव लक्षात ठेवा, कधी कधी नाव पण विचारतात. नाव आहे पिलवाल कंडी. काय? पिलवाल कंडी टेका परवीन उषा. लक्षात राहील. एक दो दोनदा रट्टा मारा. साऊथचे नाव आहेत, आपल्यासारखं नाहीत ते, धोंड्या बंड्या, बरोबर आहे, गोट्या. तर कुठले? पी.टी. उषा, पिलवाल कंडी टेका परवीन उषा. कविता राऊत महाराष्ट्राची मुलगी, महाराष्ट्राची शान, सावरपाडा एक्सप्रेस. कोणती एक्सप्रेस आहे? सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. कुणाला? कविता राऊतला. ॲथलीट प्लेयर, रनिंग करते, हिमा दास, हिंग एक्सप्रेस. आसाम राज्याची तडफदार व्यक्तिमत्व, अगदी युवा महिला, अगदी 17-18 वर्षाचीच मुलगी हिमा दास. कोणती? हिमा दास. कोणत्या राज्याला बिलॉंग करते? आसामला. आणि खूप मोठं नेतृत्व केलंय 400 स्टिपल्सेस रनिंगमध्ये. जे अडथळ्याची शर्यत असते ना, 2-3 वेळेस लगातार ओनर आहे की विनर आहे. आणि याच्यामुळेच, या विनिंगमुळे हिला डायरेक्ट DYSP पदावर रिक्रूट केले. कोणतं पद आहे ते? DYSP. जर आपल्याला अभ्यास जमत नसेल तर असा एखादा खेळ तरी परफेक्ट करा, जेणेकरून आपलं पुढचं फ्युचर आणि करिअर सेट होईल. आणि कर्णम मल्लेश्वरी यांना आयरन लेडी ओळखलं जातं. काय नाव आहे यांचं? यांचं निकनेम आयरन लेडी म्हणून ओळखलं जातं. तर बघा, आयरन लेडी लक्षात राहील. कर्णम मल्लेश्वरी काय ओळखायचं? आयरन लेडी म्हणून. आयरन लेडी. क्लिअर? वेट लिफ्टर आहे. चला नेक्स्ट. अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या मुस्लिम फेडरल न्यायाधीशाच्या न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली? कोण आहेत त्या पहिल्या फेडरल न्यायाधीश महिला? खूप महत्त्वाचा 100% प्रश्न येणार, IMP करून घ्या. पहिल्यांदा हिस्ट्री झाली अमेरिकेमध्ये की ते फेडरल न्यायाधीशाची एक मुस्लिम महिला न्यायाधीश म्हणून नियुक्त केली. मग कोण आहे ती? नोरा फतेही, नुसरत चौधरी, सानिया मिर्झा की नुसरत बेगम? चला सांगा पटापट आन्सर. कोण असेल रे? नोरा फतेही असेल का? लॉजिकल लावा बरं. ते बेली डान्स करते ती कोरिओग्राफर असेल का? नाही, पहिला ऑप्शन गेला. नुसरत चौधरी. कोण आहे ऑप्शन याचं? नुसरत चौधरी. सानिया मिर्झा तुम्हाला माहिती आहे, ओके, टेनिस वगैरे बॅडमिंटन खेळतात. नेक्स्ट. MPL मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला? MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये असा कोणता खेळाडू आहे प्लेयर की सर्वाधिक कॉस्टली ठरला? सर्वाधिक कॉस्टली ठरला, महागडा ठरला. जसं तुम्ही IPL बघता, IPL मध्ये बेन स्ट्रोक बघितलाय तुम्ही. मग MPL मध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत आणि महाराष्ट्रातील ग्रुप C, ग्रुप Dचा आणि पोलीस भरतीचा अभ्यास करतोय, तर 100% प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. मग कोण आहे तो खेळाडू की जो MPL मध्ये यावर्षीचा सीझनचा सर्वात महागडा खेळाडू ठरला? कोण आहे? नौशाद शेख, बेन स्ट्रोक, हार्दिक पांड्या की शुभमन गिल? कोण आहे मग तो? तर पहा, याचं करेक्ट आन्सर आहे नौशाद शेख. नौशाद शेख. क्लिअर? इथपण लक्षात ठेव. जवळपास 4.5 लाख प्लस 4.20 लाख याची एक किंमत ठरली. या किमतीला तो विकला गेला. ओके, लक्षात राहील. RCB कोल्हापूर करून चालला गेला. बेन स्ट्रोक IPLचा आहे. हार्दिक पांड्या सध्या लेटेस्ट मुंबई इंडियन्सचा कॅप्टन केलाय. आणि शुभम गिल चॉकलेट बॉय तुम्हाला माहीतच आहेत, फेमस. ओके, नेक्स्ट. QS क्रमवारीमध्ये खालीलपैकी कोणते विद्यापीठ यावर्षी अव्वल ठरलंय? जागतिक QS वर्ल्ड रँकिंग असते, तर दरवर्षी काय करतात, जगातील नामांकित विद्यापीठ टीचिंगमध्ये किंवा अदर फॅकल्टीमध्ये कोणकोणते विद्यापीठ टॉप असतात त्याची एक लिस्ट बनते. तर त्यामध्ये यावर्षी कोणतं ठरलंय? JNU, MIT, डॉक्टर बामू, SRT. चला सांगा मला, तर कोणतं आहे ते? JNU विद्यापीठ. कोणतं विद्यापीठ? JNU. सोबतच हे झालं वर्ल्डचं. मग आपलं कोणतं आहे? IIT
मद्रास. ओके, लक्षात ठेवा. आणि पहा MIT डॉक्टर बामू तुम्हाला माहिती आहे कुठे आपलं संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगर. याची स्थापना लक्षात ठेवा 1958 ची स्थापना आहे. कधीचे 1958. यासाठी स्वामी रामानंद तीर्थ कुठं आलं नांदेड 1994 ची स्थापना. 1994 ची स्थापना. इथपर्यंत क्लिअर. तर बघा आज आपल्याकरता छोटासा व्हिडिओ घेऊन आलो होतो. इथून पुढे आपले रेग्युलर याच्यावरती व्हिडिओ राहतील. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि थोडासा पोटापाण्याचा सवाल मार्केटिंगचा विषय. तर बघा तो विद्यार्थी हा कुठल्याही गोष्टीपासून शिक्षणापासून वंचित राहू नये. तर यासाठी हे जे नंबर 1 जे ड्रीम अचिव्हर्स अकॅडमी आहे, ड्रीम अचिव्हर्स अकॅडमी. तर इथे आपल्यासाठी ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅचेस आहेत, त्या पण सुरू आहेत. पण ऑनलाईन जास्तीत जास्त. सेकंड नंबर, ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश जमत नसेल, अगदी 0 to हीरो करण्यासाठी आमचे किशोर जाधव सर श्री इंग्लिश अकॅडमीचे MD CEO फाउंडर मेंबर आपल्यासाठी घेऊन आलेत. कोणती अकॅडमी? श्री इंग्लिश अकॅडमी, SHREE. लक्षात राहील. यूट्यूबला चेक करा, टेलिग्रामला चॅनल आहे. अगदी 0 पासून बेसिकपासून. कारण बऱ्याच जण विद्यार्थ्यांचा एक न्यूनगंड असतो, इगो असतो की मला इंग्लिश येत नाही, मी क्लासमध्ये जाऊन कसं बसू. तर यासाठी ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही बॅचेस आहेत. श्री अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा, सरांशी कॉन्टॅक्ट करा. आणि येणाऱ्या आगामी, कारण ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत यांचा जो 100% रिझल्ट जाण्याचे चान्सेस असतात तो इंग्लिश. कोणता विषय? इंग्लिश. पोलीस भरतीला जरी नसला तर अदर क्लास 3 आणि क्लास 4साठी इंग्लिश हा घातक विषय असतो. परफेक्ट करून घ्या. इथपर्यंत क्लिअर. आणि थर्ड म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव GK GS बाय राम सर, GK GS बाय राम सोलंके पाटील, राम सर. ओके, आपल्यासाठी यूट्यूबला एक चॅनल घेऊन आलो आहे. इथून पुढे डेली म्हणा किंवा जसा वेळ भेटेल तसा आपण नक्की याच्यावरती व्हिडिओ टाकू. तर आवडला असेल तर तिन्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि गोरगरीब विद्यार्थ्यापर्यंत ऑल मास्टर स्प्रेड करा. होऊन जाऊ द्या एकदा दणदणीत स्प्रेड. ओके, तर इथंच आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.